हाय फ्रेंड्स, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण केंद्रमुख भरती याची तयारीची सुरुवात करत आहोत. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आज आपण एक विशेष सिरीज चालू करणार. तर या सिरीजचा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे की आपल्या डोळ्यासमोर कोणता फोकस असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करू शकतो. तर आजचा आपला हा व्हिडिओ याच्यावरच जास्त डिपेंड आहे की या सिलेबसची स्टडी कशा प्रकारे करावी जेणेकरून 150 प्लस गुण आपल्याला मिळाले पाहिजे. कोणत्या पुस्तकांचा वापर करावा, कोणते टॉपिक सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे की त्याला फोकस करणं गरजेचं आहे. सोबतच इथं गेस्ट पेपर सॉल्व्ह करणं हा फार महत्त्वाचा भाग असतो मित्रांनो, कारण तो आपल्याला आधीच सांगून देतो की आपला कोणता टॉपिक स्ट्रॉंग आहे, कुठं भर देण्याची गरज आहे, कुठं अभ्यास करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज जॉईन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या या चॅनलद्वारे याच प्रकारची टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करण्यात आली आहे. जर तुम्ही ही परचेस केली असेल, विस्तार अधिकाऱ्याचा पेपर दिला असेल, तुम्हाला याचं महत्त्व कळलंच असेल की बरेचसे प्रश्न ॲज इट इज विस्तार अधिकाऱ्याच्या पेपरमध्ये उतरले होते. तर तुम्ही आपल्या चॅनलवर आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ॲप इन्स्टॉल करू शकता. त्या ॲपवर जाऊन तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. याची फीस नाममात्र 400 रुपये ठेवण्यात आलेली आहे. तर चला वेळ न करता व्हिडिओ सुरुवात करूया. तुम्ही आत्ताही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, सगळ्यात पहिले कधीही आपण जेव्हा स्टडी सुरू करतो कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची, तर आपल्यासमोर त्याचा अभ्यासक्रम आपल्या डोळ्यासमोर असणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्याला लक्षात ठेवूनच आपण तशी तयारी करू शकतो. तर हा जो केंद्रमुखाचा अभ्यासक्रम आपल्याला देण्यात आलाय त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता याला 100 गुण देण्यात आले. परंतु आतापर्यंत माझ्याजवळ ज्या क्युरीज येत आहे स्टुडंट्सच्या, जे लोकांनी केंद्रमुखाचा फॉर्म भरलाय, ते सगळ्यात जास्त मला जो पार्ट बी आहे ज्याच्यामध्ये राज्यघटना, शिक्षण क्षेत्रातील अधिनियम या प्रकारच्या काही गोष्टी आहे याच्यावर जास्त फोकस आहे की तो पुस्तक कुठं भेटेल, ती इन्फॉर्मेशन कुठं भेटेल. परंतु मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो मित्रांनो की टेटची एक्झाम देताना विद्यार्थ्यांनी हीच चूक केली होती. विस्तार अधिकाऱ्याची एक्झाम देताना सुद्धा जे शिक्षक लोक गेले होते त्यांनी सुद्धा याच प्रकारची चूक केली होती. त्यांनी इतर टॉपिकला महत्त्व दिलं आणि जे सगळ्यात महत्त्वाचा होता त्याला जास्त लक्षच दिलं नाही आणि याच्यामुळे स्कोर डाऊन झाले. आणि ज्या लोकांचा हा टॉपिक स्ट्रॉंग होता त्यांचा स्कोर चांगला आला. कारण की टेटच्या एक्झाममध्ये तसंच विस्तार अधिकाऱ्याच्या एक्झाममध्ये फक्त बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतेवर 100 ते 120 प्रश्न आले होते. म्हणजे ज्यांचा हा टॉपिक स्ट्रॉंग होता त्यांनी सहज चांगला स्कोर केला आणि त्यांनी एक्झाम क्रॅक केली. विस्तार अधिकाऱ्याच्या जागा कमी होत्या, परंतु टेटचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे की मुलं अक्षरशः शॉक झाले होते. कारण की तुम्हाला जरी केंद्रमुखच्या परीक्षेत सांगितलं असेल की 100 मार्काचा हा असणार आहे आणि विभाग 2 100 मार्काचा, परंतु IBPSनं अभ्यासक्रमाकडे लक्षच दिलं नाही. त्यांनी काय केलं, त्यांचं पॅटर्न आहे की ते बँकिंगचं एक्झाम घेतात. बँकिंगमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कशावर असतात, बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता. मग त्यांनी सरळ सगळ्यात जास्त जे क्वेश्चन बँक त्यांच्याजवळ जी आहे, जो टॉपिक आहे तो सगळ्यात जास्त पेपरमध्ये टाकून दिला. टेट ज्या झाल्या आतापर्यंत सगळ्या त्यांचा हाच अनुभव आहे. विस्तार अधिकाऱ्याची एक्झाम झाली त्यांचा सुद्धा हाच अनुभव आहे की सगळ्यात जास्त प्रश्न येतात बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतेवर. दुसरी गोष्ट, आपण हा अभ्यास करत असताना आतापर्यंत ज्या एक्झाम दिल्या, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद किंवा आरोग्य भरतीच्या दिल्या असतील शिक्षक बनण्याच्या पहिले, तर तुम्हाला वाटत असेल जे पुस्तक रेफर केले तेच इथं सुद्धा कमी पडतील का? नाही. IBPSचा जो पॅटर्न आहे तो थोडासा वेगळा आहे. इथे लेंदी क्वेश्चन, मोठमोठे क्वेश्चन, एक मोठं डिस्क्रिप्शन देतात, त्याच्यावर छोटे छोटे उपप्रश्न विचारले जातात. या टाईपचा त्यांचा पॅटर्न असतो, आकृत्यांवर भर असतो. तर याच्यासाठी RS अग्रवाल मित्रांनो, RS अग्रवालचा हा पुस्तक आहे बुद्धिमत्तेचं. हा पुस्तक तुम्हाला रेफर करावं लागेल कारण याच्यातील बरेचसे प्रश्न IBPS ॲज इट इज घेत असतो. नाव लक्षात ठेवा, RS अग्रवाल मराठीमध्ये अवेलेबल आहे. हा पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. सोबतच आतापर्यंत जितक्या एक्झाम झाल्या आहे IBPSच्या, त्या बँकिंगच्या असो, टेटच्या असो की विस्तार अधिकाऱ्याची जी मागे परीक्षा झाली ती सुद्धा, त्यांचे जर क्वेश्चन्स तुम्हाला गुगलवर कुठेही सापडले ते रेफर करा. कारण की IBPSचा पॅटर्न बराचसा रिपीट होतो. भलेही क्वेश्चन ॲज इट इज रिपीट होत नाही, परंतु पॅटर्न तोच सेम राहतो. त्याच्यामुळं RS अग्रवाल प्लस आतापर्यंत IBPSच्या झालेल्या परीक्षा, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता त्याच्यावर विचारलेले प्रश्न, त्यांना ओव्हरलुक करणं फार गरजेचं आहे. आणि हे ओव्हरलुक केल्यानंतर टेस्ट सिरीजमध्ये हा सगळा पार्ट सोडवणं, याच्याद्वारे तुमचा हा जो टॉपिक आहे ना हा अतिशय स्ट्रॉंग होऊन जाईल. जर हा 100 मार्काचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये किमान 75 ते 80 गुण प्राप्त झालेच पाहिजे जर तुमचा टार्गेट तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल. कारण की तुम्ही पाहिलं असेल 160 प्लस ज्यांना पण होते किंवा 160 होते ते लोकांना विस्तार अधिकाऱ्याची जॉब लागली. विस्तार अधिकाऱ्याच्या जागा कमी होत्या. केंद्रमुखाला सुद्धा तुम्ही गृहीत धरू शकता की याच्यात जास्त लोक आता कॉम्पिटिशनमध्ये आहेत. कारण की सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक जे अधिसूचनेमध्ये दिलं होतं सगळेच लोक इथं अप्लिकेबल आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 160 प्लसचा स्कोर करावा लागेल जर तुम्हाला हे पद घ्यायचं असेल तर. याच्यासाठी तुम्हाला या 100 पैकी किमान 75 ते 80चा स्कोर करावाच लागेल.
आणि हा फक्त 100चा येणार नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, याच्यावर किमान 120 ते 130 प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतात. दाट शक्यता आहे, कारण आतापर्यंतचा IBPSचा इतिहास हाच आहे की हा बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता याच्यावर 120 ते 130 प्रश्न टाकत आहे. आणि जर 120 ते 130 प्रश्न याच्यात आले तर तुम्हाला याच्यात किमान 110 ते 120 पर्यंतचा स्कोर करावा लागेल. हे तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. त्याच्यामुळं हे पुस्तक रेफर करा आणि IBPSचा क्वेश्चन पॅटर्न अभ्यासा. हा या परीक्षेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता. याच्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. बाकीचे टॉपिक आहेत महत्वाचे, पण मोस्ट इम्पॉर्टंट बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता, कारण सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरच येतात. याच्यानंतर बघा विभाग 2. सगळ्यात जास्त ज्या क्युरीज आमच्याकडे येत आहे आमच्या इन्स्टिट्यूटकडे की हा भाग कुठे भेटेल, याच्या नोट्स कुठे भेटतील, याचं पुस्तक अवेलेबल आहे का. मित्रांनो, हा सहज उपलब्ध असणारा असा हा टॉपिक आहे. याच्यासाठी काही सर्च करायची गरज नाही किंवा शोधायची गरज नाही, किंवा मार्केटमध्ये एखादं केंद्रमुखाचं पुस्तक आलं का की ते उचलून घ्यायचं आणि ते अभ्यासात करायचं. यानं एक्झाम क्रॅक होणार नाही. सिस्टमॅटिक तुम्हाला याची अभ्यास करावा लागेल. के सागर यांचा एक शिक्षणशास्त्र नावाचं पुस्तक आहे. हा अतिशय बेस्ट याच्यासाठी मानला जातो. जे विद्यार्थी उपशिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकाऱ्याच्या एक्झाम किंवा CDPOच्या ज्या एक्झाम होतात त्याच्या परीक्षा देतात, ते सगळे विद्यार्थी हा के सागरचा शिक्षणशास्त्र हा बुक रेफर करतात. किंवा याला सोडून जर तुम्हाला शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, MPSC द्वारे ज्या एक्झाम घेतल्या जातात त्या संबंधित कोणतंही पुस्तक सापडलं तर ते तुम्ही रेफर करू शकता. मी एक नाव तुम्हाला दिलंय, परंतु शिक्षण अधिकारी आणि उपशिक्षण अधिकारीचे जे पुस्तक आहे तोच सिलेबस आहे. हाच सगळा सिलेबस इथे देण्यात आलेला आहे. त्याच्यात ही सगळी माहिती तुम्हाला डीप मध्ये भेटून जाईल. भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, त्याच्यामध्ये कायदे कोणते आहे, शासन निर्णय कोणते आहे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना कोणत्या, माहिती तंत्रज्ञान, प्रात्यक्षिक, मूल्यमापन पद्धती, या सगळ्या गोष्टी या पुस्तकांमध्ये तुम्हाला सापडतील. माहितीचे विश्लेषण, विषयनीय आशय ज्ञान. आता याला थोडंसं आपण विस्तारित रूपात पाहूया. सगळ्यात पहिले बघा, याच्यात शिक्षणविषयक तरतुदी, कायदे आणि अद्ययावत शासन निर्णय. याच्यासाठी तुम्हाला एक पुस्तक सांगितलं, के सागर शिक्षणशास्त्र लेटेस्ट पुस्तक घ्या, कारण त्याच्यामध्ये लेटेस्ट सगळे कायदे जे आहेत आणि तरतुदी आहेत त्या याच्यात अंतर्गत आलेल्या असतील. कारण की आता नुकताच न्यू एज्युकेशन पॉलिसी हे इम्प्लिमेंट झाली आहे, तर याची स्टडी करणं फार महत्वाचं आहे. जर या पूर्ण घटकावर NEP वर किमान 10 प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आपल्या चॅनलची व्हिडिओ सुद्धा तिथं पाहू शकता. मी NEP वर एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे केंद्रमुख भरतीसाठी. त्याच्यात NEP सगळा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा बालकांचा मोफत व सक्तीचा जो शिक्षणाचा अधिकार आहे 2009, महाराष्ट्र राज्यातील जी नियमावली काढण्यात आली होती दुरुस्त्यांचा 2011ची, ती फार महत्वाची आहे. बाल हक्क संरक्षण 2005चा, विद्यार्थी लाभाच्या योजना केंद्र आणि राज्य शासन बऱ्याचशा मॉडिफाईड झाल्या आहे, बदल झाले आहे, नावात सुद्धा बदल झाले आहे, ते सुद्धा आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे. त्या सुद्धा तुम्हाला त्या पुस्तकात भेटून जातील. त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था आणि संघटना बघा, हे सुद्धा आता याच्यात जर तुम्हाला जर ते पुस्तक अवेलेबल झालं तर फारच चांगलं, नाही तर मित्रांनो गुगल करा. तुम्हाला सगळ्या संस्थांची नावं तर इथे देण्यात आलेलीच आहेत, सिलेबसमध्ये सगळं देण्यात आलेलं आहे. तुम्हाला यांचा गुगलमध्ये सर्च करा आणि गुगलद्वारे जर तुम्ही सर्च करून यांची माहिती काढली तर फार डीपमध्ये तुम्हाला याची माहिती सुद्धा भेटून जाईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची याची संबंधित तयारी सुद्धा होऊन जाईल आणि तुम्ही याच्यात स्कोर अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. की गुगलचा उपयोग करा, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तुमची तयारी याच्याद्वारे या टॉपिकची विशेषतः काम करणाऱ्या या संस्था आहे आणि संघटना आहे त्यांची तयारी तुम्ही गुगलद्वारे सुद्धा करू शकता. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाने वापर, इंटरनेटचा वापर, शाळा स्तरावर विविध माहिती भरणे. मग जे नवीन पोर्टल तुम्हाला सुरू झाले, सरळ आहे, UDIS आहे, आता एक स्क्वॅफ नावाचा नवीन आलेला आहे नॅकच्या धर्तीवर. त्याच्यानंतर शाळा सिद्धीचा एक होता. तर या प्रकारचे जे नवीन पोर्टल आहे याच्यावर क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. माहितीचे विश्लेषण करणे, शाळा स्तरावरील अंदाजपत्रक आणि हिशोब याच्यावर प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार. त्याच्यानंतर असरचा जो तुमचा परीक्षा घेतल्या जातात, नॅशची परीक्षा घेतली जाते, PISA जे आहे, या सगळ्या परीक्षा ज्या घेतल्या जातात कोण घेतो, त्याचं फुल फॉर्म काय होतो, कधी स्थापना आहे, त्याचा अहवाल नुकताच काय आला होता, या संबंधी सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. या संबंधी सुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवले आहे आणि आता जी सिरीज आपण चालू करणार आहे त्याच्यामध्ये एक आपण सगळ्या संघटना सुद्धा इथं अभ्यास करणार आहोतच. त्याच्यानंतर माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन, जसं तुम्हाला सांगितलं की पोर्टलवरील माहिती, संच मान्यतेचा निकष काय, एखादा विचारले जाऊ शकते. असर, नॅस, PSM चाचण्या याबद्दलची माहिती विचारल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी, भूगोल या प्रकारचे जे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मराठी आणि इंग्रजी येतो, IBPS मध्ये थोडंसं मित्रांनो नाही का, इथं जो तुम्हाला फार जर शॉर्टकट मध्ये याचा अभ्यास करायचा असेल ना, तर पार्ट्स ऑफ स्पीच ज्याला म्हणतो आपण, पार्ट्स ऑफ स्पीच,
शब्दांच्या जाती, हा या जास्त फोकस IBPS मध्ये याच्यावर केलं जाते. तर हा अतिशय चांगल्या प्रकारे हा टॉपिक करून घ्या. सोपा आहे. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, व्होकॅब्युलरी फार जास्त प्रमाणात व्होकॅब्युलरीवर भर असतो. जर 20 प्रश्न मराठी आणि 20 प्रश्न इंग्रजीचे असतील ना, तर किमान 5-5 प्रश्न व्होकॅब्युलरीवरच यांचा भर असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये स्कोअर करणं थोडं कठीण असते. चालू घडामोडी, फार महत्वाच्या ज्या चालू घडामोडी त्याच विचारल्या जातील, ज्या सोप्या आहे. क्रीडा विषयक आहे. मागं झालेला ऑलिम्पिक असो, क्रिकेटचा वर्ल्ड कप असो, 2020ची टुर्नामेंट असो, विम्बल्डन नुकतंच झालेला आहे, याविषयीची माहिती तुम्हाला करावी लागेल. तर या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला म्हणजे बुद्धिमत्ता आणि जो अभियोग्यता त्याच्यामध्ये 80+ स्कोर तुम्हाला करावा लागेल. आणि हा जो टॉपिक आहे, टॉपिक नंबर 2, हा मित्रांनो सोपाट आहे. याच्यात स्कोर करणं सोपं आहे. जर तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये 80+ किंवा 80 मार्क भेटले तर या टॉपिकमध्ये 80 किंवा 85 मार्क मिळणं जास्त कठीण नाहीये. तर याद्वारे तुम्ही 160+ चा स्कोर करू शकता. हा स्कोर तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास झाला पाहिजे. तुम्हाला ही जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपला जो ऍप आहे SM गायडन्स पॉइंट, तो ऍप इन्स्टॉल करून घ्या. त्या ऍपवर मी ही PDFचा जो तिथं एक बॉक्स आहे, त्या फ्री PDF मध्ये मी ही PDF अपलोड करून टाकेल. तुम्ही तिथं जाऊन ही सगळी अपलोड करू शकता. आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर या ठिकाणी बघा, आपल्या ऍपवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. 400 रुपये फीस आहे. आणि तुम्हाला काही क्युरीज असतील तर हा जो नंबर दिसला याच्या व्हॉट्सअपवर फक्त एक हाय म्हणून मेसेज करू शकता. तुम्हाला तिथं सगळी माहिती भेटून जाईल. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. धन्यवाद.